एकनाथ शिंदे यांनी वनमंत्री गणेश नाईक यांना पुन्हा एकदा थेट आव्हान दिलंय। खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना गणेश नाईक यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय। माझं वय झालं आहे असा आरोप केला जातोय, पण तुझ्या वडिलांना माझ्यासोबत चालायला सांग, अर्धा तास जरी एकत्र चालले तर पाहू, दिलेलं आव्हान हरलो तर चक्क राजकारणातून संन्यास घेईन असं गणेश नाईक म्हणाले। हे जरा वरिष्ठांनी याच्यावरती लक्ष देऊन याच्यावरती विचार करणं गरजेचं आहे की कशा प्रकारे जे आहे महायुतीमध्ये या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या होत असतात आणि लोकांमध्ये मेसेज जो आहे हा चुकीचा जातो। शिंदे साहेबांना त्यांच्यावरती टीका करणं आणि अपेक्षित करणं, शिंदे साहेब काहीतरी बोलते, शिंदे साहेबांनी अजूनपर्यंत विरोधकांवरती टीका केली नाही आणि काही लोकांचं जे आहे थोडंसं वयाच्या हिशोबाने प्रॉब्लेम होत असतो। तर मला वाटतं टीका टिप्पणी करून डिस्टर्ब करणं शिंदे साहेबांना हे कोणालाच जमलं नाही, तर तुम्हाला पण जमणार नाही। त्या उपमुख्यमंत्र्याला माझं म्हणणं आहे की तू गणेश नाईकला हलक्यात घेतलास, तुझा पोरगा बोलतो वय झाले। अरे गणेश नाईक काल दिघ्यामध्ये 12 किलोमीटर चालला नॉनस्टॉप, 3 दिवसापूर्वी कोपर केला 10.5 किलोमीटर चालला। पण तुझ्या बापाला नॉनस्टॉप गणेश नाईकच्या बरोबर चालायला सांग, जर गणेश नाईक हरला तर राजकारण सोडून देईल, नाही तुझ्या बापाला राजकारण सोडायला सांग। अभिनेत्री गिरिजा ओक यांनी पुण्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली। यावेळी मुख्यमंत्र्यांनी पुण्यातील विविध विकास कामांच्या मुद्द्यांवर भाष्य केलं। मुलाखतीच्या सुरुवातीलाच त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना टोले हाणले, तर मुंबई मेट्रोच्या आरेतील कारशेड संदर्भात विषय निघाला तेव्हा त्यांनी उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला। बघूयात। आपण एकीकडे सगळे म्हणतो गुन्हेगारी संपली पाहिजे, सगळ्यांच्या मनात आहे। अनेक वेळा तर मी भाषणं ऐकली आहेत की पुण्यातली कोयता गँग संपवा, पुण्यातली गुन्हेगारी संपवा, पुण्यातली गुन्हेगारी संपली नाही तर मी पोलीस आयुक्त तुमच्यावर कारवाई करीन। अशी भाषणं केल्यानंतर मग त्याच गुन्हेगारांना तिकीटं द्यायची आणि त्यांच्या समर्थनार्थ बोलायचं, हे किती चुकीचं आहे। अतिशय मला असं वाटतं की हे पुणेकरांना बिलकुल आवडणार नाही। तुम्ही त्यातनं काही मार्ग काढा। बघा, मी तर या निवडणुकीत ठरवलं आहे कुठली टीका करायची नाही, मी टीका पण करत नाही, पण एक कुठेतरी माझ्यातल्या गृहमंत्र्याला देखील असं वाटतं की चाललं काय आहे की एकीकडे तुम्ही जर सांगताय की गुन्हेगारी संपली पाहिजे आणि दुसरीकडे गुन्हेगारांना तिकीटं आपण देतो आहोत आणि मग त्याच्यामध्ये या पार्टीत तो गेला आहे म्हणून दिला आहे आणि त्यांच्याशी अलायन्स आहे, या सगळ्या गोष्टीला अर्थ नाही आहे। मी तर असं म्हणेन की म्हणजे ही जी काही पद्धती आहे ना, तो एक गालिबचा शेर आहे की ताउम्र गालिब मैं यही भूल करता रहा, धूर चेहरे पर थी और आईना पोछता रहा। अशा पद्धतीचं हे आहे की आपण इकडे गुन्हेगारीवर बोलायचं आणि तिकडे गुन्हेगारांना तिकीटं द्यायची। मला असं वाटतं योग्य नाही आहे। गुन्हेगार निवडून आले तरीही जर ते गुन्हेगार असतील तर त्यांची जागा महानगरपालिका नसेल, ती जेलच असेल। काय म्हणताय देवाभाऊ? देवाभाऊ काही म्हणत नाही, देवाभाऊचं काम बोलतं। वा, तुम्ही म्हणताय तुमचं काम बोलतं, मग अजितदादा सारखी टीका का करतात? अजितदादा बोलतात, माझं काम बोलतं, अजितदादा बोलतात। पण मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की खरं म्हणजे या निवडणुकीमध्ये आम्हाला आधी हे लक्षात आलं होतं की पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, या ठिकाणी आम्ही युतीने लढू शकत नाही, कारण आम्ही दोन्ही स्ट्रॉंग पार्टी आहोत। BJP नंबर 1ची पार्टी आहे। अजितदादांचा विषय निघालाच आहे, तर अगदी हल्लीच त्यांच्या एका भाषणात ते असं म्हणाले की मेट्रोचं तिकीट मोफत केलं पाहिजे, तर हे खरंच शक्य आहे का? ॲक्च्युली आता आज मी अनाऊन्स करणार होतो की पुण्यातनं उडणारी जेवढी विमानं आहेत त्या विमानांमध्ये महिलांना तिकीट माफ केलं पाहिजे। अनाऊन्स करायला काय लागतं? आपल्या बापाचं काय जातं अनाऊन्स करायला? असं आहे, अनेक वेळा बघा, आम्ही राजकीय क्षेत्रातले लोक आहोत,
अनेक वेळा निवडणुकीच्या जिंकण्याच्या डेस्परेशनमध्ये ज्यावेळी आम्हाला माहिती असतं की निवडून येता येत नाही, अशा परिस्थितीत आम्ही काही जाहीरनामे काढतो, त्या जाहीरनाम्यांमध्ये काही म्हणतो. पण तरी माझं म्हणणं आहे, किमान पब्लिकचा विश्वास बसेल अशा तरी गोष्टी म्हटल्या पाहिजे ना. म्हणजे आपण करू शकू